बदलापूर येथील झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ मिरजेत शिवसैनिक आक्रमक, आरोपीच्या पुतळ्याला जोडे मारून प्रतिकात्मक दिली फाशी। बदलापूर इथं झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ मिरजेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निदर्शने करण्यात आली। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देण्यात आली। बदलापूरकरांनी काल केलेल्या आंदोलनावर अश्रुधूर आणि लाठीचार्ज केल्यामुळे राज्य सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला। मिरजमधील महाराणा प्रताप चौक इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी सिद्धार्थ जाधव, चंद्रकांत बजरंग पाटील, चंद्रकांत मैगुरे, महादेव मगदूम, दिलीप नाईक, किरण कांबळे, ज्योतिताई दांडेकर, मीनाक्षी पाटील, शाकिरा जमादार, जैनब शकील पिरजादे, शकील बाबा पिरजादे, सरोजनी माळी, महादेव हुलवान, पप्पू शिंदे, नीता औटी, आशा पोद्दार, सफुरा जमादार, गजानन माळी, अतुल रसाळ, आनंद राजपूत, बाळासाहेब हत्तीकर आणि बबन गायकवाड यांच्यासहित शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। बदलापूर मध्ये विषय झालेला आहे, त्याला राजकारण करण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे। कारण 17 तारखेला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले असताना पण ते कोणीतरी भाजपच्या सरकारनं ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याचाच एक उद्रेक म्हणून काल बदलापूर मध्ये जनता रस्त्यावर उतरली आणि या सरकारचा निषेध केला आणि होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोठं आंदोलन उभा केलं। आणि त्या आंदोलनाच्या विरोधात ज्या पोलीस असू दे, पोलीस प्रशासनाने जे लाठीचार्ज केला, त्यांनी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलं, त्या महिला भगिनीच्यावर लाठीचार्ज केलं। सर्वप्रथम त्याचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। कारण सर्वांना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे, त्या न्याय मार्गाने जर हे लोक जर न्याय मागत असतील आणि त्यांच्यावर जर लाठीचार्ज करून जर अन्याय करत असेल तर शिवसेना कधी पण गप्प बसणार नाही। असंच जर कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या भाजप सरकारला शिवसेना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही। आणि जनतेच्या मनामध्ये जी बहिणीचं प्रेम करणारे या भाजप सरकारनं, शिंदे सरकारनं जे हे कृत्य केलेलं आहे, त्याच्या येणाऱ्या काळामध्ये हे परिणाम भोगावे लागतील एवढं या ठिकाणी सांगतो। आज मिरजेमध्ये त्या निष्पाप मुलीवर जो बलात्कार झाला, अत्याचार झाला, त्याच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध म्हणून त्याला जोडे मारून महाराणा प्रताप चौकमध्ये त्यांना फाशी देण्याचं आज आम्ही हे केलेलं आहे। महाराष्ट्र आज आम्ही जो बदलापूरमध्ये प्रकार झाला त्याच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आम्ही आंदोलन करत आहोत। तुम्ही एकीकडे आम्हाला लाडकी बहीण म्हणून 15,000 रुपये 1500 रुपये महिना देताय, ते 1500 रुपये घेऊन जर आमच्या मुली, आमच्या घरातल्या ज्या माता भगिनी आहेत त्याच सुरक्षित नाहीये, तर ते तुमच्या 1500 रुपयांना काय आम्ही आग लावायची आहे का? करायचं काय त्याचं? आज आम्ही आमच्या मुलींना शाळा कॉलेजमध्ये कुठल्या पद्धतीने आणि कसं पाठवायचं? तुम्ही लोक इकडे लाडकी बहीणचं प्रमोशन करत फिरताय। एक तरी 3 चाकी सरकारमधल्या एका तरी नेत्याला वाटलं का की बदलापूरमध्ये आपण पोहोचून तिकडे काय परिस्थिती आहे, काय आहे ते बघावं म्हणून? कुठे गेलात तुम्ही? काय करायचं काय? नकोय आम्हाला, आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी नाही आहोत, आम्हाला आता तुमच्याकडून न्याय हवा। जो कोण तो नराधम आहे त्याला भर चौकात तुम्ही जोपर्यंत फाशीची शिक्षा देत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। कारण जे अन्याय करतात, अत्याचार करतात, त्यांना माहिती आहे की हे नाकार सरकार आपल्याला जेलमध्ये पोचणार आहे, 2 वेळचं खायला मिळणार आहे, जाडेजुडे होणार आहेत आणि सुखरूपपणे बाहेर येणार आहेत। त्यामुळे हे अन्याय अत्याचार असेच वाढत राहणार आहे जोपर्यंत त्या नराधमांना आमच्या ताब्यात देत नाही, महिलांच्या ताब्यात देत नाही, आम्ही त्यांना तुडवत नाही, भर चौकात त्यांचे कपडे उतरवून त्यांना फाशी देत नाहीये, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही जोपर्यंत त्याला फाशी दिली जाणार नाही तोपर्यंत ह्याचा निषेध आणि निषेधच करू।